नागपुर के कलमना थाना क्षेत्र में चाय की टपरी पर हुए मामूली विवाद ने खूनी रूप ले लिया। पानी की बूंदें उड़ने की बात को लेकर शुरू हुए झगड़े में एक युवक की चाकू मारकर हत्या कर दी गई। पुलिस ने इस मामले में 7 आरोपियों को गिरफ्तार किया है, जिनमें एक विधि संगतरत बालक भी शामिल है। आरोपियों के खिलाफ हत्या का मामला दर्ज कर आगे की जांच शुरू कर दी गई है। जानकारी के अनुसार 14 जून की सुबह करीब 10 बजे एक युवक अपने दोस्तों के साथ भरतवाड़ा स्थित एमपी गैस गोदाम के सामने एक चाय की टपरी पर गया था। इस दौरान पानी के छींटे उड़ने की बात को लेकर कुछ लोगों के साथ कहासुनी हो गई। विवाद बढ़ने पर दोनों पक्ष आमने सामने आ गए और मारपीट शुरू हो गई। आरोप है कि इस दौरान एक व्यक्ति घर के अंदर से धारदार चाकू लेकर आया और युवक के सीने, गर्दन तथा पेट पर कई वार कर दिए। गंभीर रूप से घायल युवक को तत्काल में अस्पताल ले जाया गया, जहां डॉक्टरों ने उसे मृत घोषित कर दिया। घटना की जानकारी मिलते ही कलमना पुलिस मौके पर पहुंची और हत्या में इस्तेमाल चाकू, लकड़ी का डंडा व अन्य सबूत जब्त किए। पुलिस ने मामले में 6 आरोपियों को गिरफ्तार कर एक नाबालिग को भी हिरासत में लिया है। आरोपियों के खिलाफ हत्या का मामला दर्ज कर आगे की गहन जांच में पुलिस जुटी हुई है। काल दिनांक 14/6/26 रोजी सकाळी 11 वाजता दरम्यान यातील मृतक योगेश साहू, त्याचा मित्र राजा कोमन साहू आणि अजून एक मित्र असे तिघे जणे पोहा नाश्त्याच्या गाडीवर पोहा खात होते। तसेच त्या ठिकाणी 5 इतर मुले सुद्धा बसलेली होती। पोहा खात असताना त्यांचं हात झटकल्यामुळं यातील मृतक ने हात झटकल्यामुळं त्यांचे उर्वरित 5 मुलं बसली होती, त्यांच्या अंगावर काहीतरी पाण्याचे शिंतोडे उडाले। त्यावरून त्यांचा वाद झाला। त्यानंतर ते 5 मुलांपैकी 4 मुले निघून गेले आणि एक मुलगा विधी संघर्षित बालक याने मृतक आणि त्याच्या मित्रांसोबत वादावादी केली। त्यानंतर तो यातील विधी संघर्षित बालक हा त्याचा मित्र प्रफुल्ल सुरेश बांते जवळच उभा होता, त्या ठिकाणी गेला आणि प्रफुल्ल सुरेश बांतेला या तिघांबद्दल सांगितलं। त्यानंतर आरोपी प्रफुल्ल बांते याने या तिघांना शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली। त्यानंतर त्या ठिकाणी सलिता राजेश पिल्लारे, शिवानी राजेश पिल्लारे, राजेश दुधराम पिल्लारे तसेच प्रफुल्ल सुरेश बांतेची आई शुभांगी सुरेश बांते असे 6 जण त्या ठिकाणी आले आणि 6 जणांनी मृतक आणि त्याचे मित्रांना मारहाण करण्यास सुरुवात केली। त्यात जो याचा आरोपी आहे याने शुभम पिल्लारे याने घरातून एक चाकू आणून यातील मृतक याचे पोटावर, छातीवर तसेच गळ्यावर चाकूने वार केले आणि त्यात त्याचा मृत्यू झाला। यात एकूण 6 आरोपी आणि एक विधी संघर्षित बालक असे एकूण 7 आरोपी गुन्ह्यात ताब्यात घेण्यात आलेले आहे। त्यांना अटक करण्यात आलेली आहे। तपास सुरू आहे। यातील जो मुख्य आरोपी आहे शुभम राजेश पिल्लारे याच्यावर 2024चा एक 425 भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा आहे आणि यातील मृतक त्याच्यावर 2017 आणि 2019 या काळातील 3 गुन्हे आहेत।